नमस्कार, जय जिजाऊ. मी शिवश्री विनोद जगताप सर, पंधरे जिल्हा परिषद गट व पंधरे सांगवी पंचायत समिती गणातून आज मी या ठिकाणी पंधरे गावातील सर्व प्रिय मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की मी पंधरे गावच्या जे हेळ म्हणून प्रसिद्ध आहे त्यातली विहीर आहे जे पंधरे गावच्या पाणी पुरवठ्याचे आहे आणि ते पाणी अतिशय या ठिकाणी भरपूर आहे. ह्याचं पाणी हालत नाही कारण ह्याचं अस्तरीकरण झालेलं नाही, त्याच्यामुळं आपलं पाणी हालत नाही. मग अस्तरीकरण जर झालं तर हे पाणी राहील का हे सर्वांनी विचार करावा. परंतु या विहिरीतलं पाणी स्वच्छ आरोग्यासाठी चांगलं मिळावं यासाठी यातून जे सोडलं जाणार आहे तर शेजारी हा डॅम आहे बघा, या डॅम मध्ये ते पाणी सोडलं जातं आणि त्या डॅम मधलं पाण्याचं पर्क्युलेशन या विहिरीमध्ये होतं. तिथून एक शेजारून ओढा आलेला आहे, त्या ओढ्याला आम्ही आता पाहिला असता ते खराब पाणी जे गावातले सगळं सांडपाणी इकडे बाहेर आलेलं आहे त्याचं पर्क्युलेशन या विहिरीमध्ये होतं. मग या विहिरीत असे पर्क्युलेशन जर आले तर पंधरे गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. आणि पवईमाळला जो डॅम आहे जिथे आपल्याला फिल्टर पाणी स्कीम पंधरे गावासाठी मिळू शकतं, मग ते पाणी फिल्टर केलेलं मिळवून देण्यासाठी माझं प्राधान्याने पहिलं काम जनतेचं पाणी देणं आहे, कारण ते आरोग्यासाठी गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी पहिला प्राधान्याने त्या ठिकाणी देणार आहे. तर सर्व मतदार बंधू भगिनींनो विचार करा की तुमचं आरोग्य आणि मूलभूत गरजा रस्ते, वीज, पाणी हे कोण देऊ शकतं? हा लढणाराच माणूस देऊ शकता. आणि जर तुम्हाला माझ्यासारख्यावर विश्वास नसेल मग नोटा देणाऱ्यापेक्षा नोटा वापरा. आणि मी म्हणत नाही मलाच द्या, मला ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही, कारण जनतेचं आरोग्य धोक्यात येणं चांगलं नाही आणि आरोग्य राखणं ही माझ्यासारख्याची प्रथम जबाबदारी आहे. म्हणून मी संभाजी ब्रिगेड पार्टी तर्फे शिलाई मशीन या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि आपलं पसंतीचं मत मला देऊन त्या ठिकाणी निवडून द्या. येणाऱ्या काळात लगेचच मी पहिला आरोग्याचा हा प्रश्न सोडवेल एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.